नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 16 च्या भाग 1 या घटकाचे मराठी या विषयाचे विश्लेषण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले जे काही प्रश्न चुकले असतील ते नेमके का चुकले याचं सुद्धा तुम्ही विश्लेषण पहा मित्रांनो। पहिला प्रश्न होता, दोरीचं खांड या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त करतात? पहिला पर्याय दोरीचा तुकडा, दुसरा आहे दोरीचा कासरा, तिसरा आहे दोरीची पीळ आणि चौथा आहे दोरीची वळण। तर मित्रांनो, दोरीचं खांड या शब्दाचा अर्थ जे आहे ते दोरीचा तुकडा या शब्दातून व्यक्त होते। कोणता आहे? दोरीचा तुकडा। पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न आहे, लग्न समारंभातील वधू पक्षाकडून वर पक्षाला दिली जाणारी अखेरची मेजवानी या वाक्यसमूहासाठी असणारा शब्द। त्यानंतरचा प्रश्न पहा दुसरा, लग्न समारंभातील वधू पक्षाकडून वर पक्षाला दिली जाणारी अखेरची मेजवानी या वाक्यसमूहासाठी असणारा शब्द। पहिला पर्याय मांडव भोजन, दुसरा आहे केळवण, तिसरा आहे मांडव परतणे आणि चौथा आहे गडगनेर। आता लक्षात ठेवा की लग्न समारंभातील वधू पक्षाकडून वर पक्षाला दिली जाणारी अखेरची मेजवानी म्हणजेच कोणती मित्रांनो? मांडव परतणे। त्याला म्हणतात मांडव परतणे म्हणतात। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, धान्य ठेवण्याच्या पात्राला खालीलपैकी काय म्हणतात? पहिला पर्याय कणिका, दुसरा आहे कणशी, तिसरा आहे कणगर आणि चौथा आहे कणगी। तर धान्य ठेवण्याच्या पात्राला आपण काय म्हणतो? कणगी म्हणतो मित्रांनो। काय म्हणतो? कणगी। पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न पहा चौथा, एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला म्हणतात। पहिला आहे वाक्य, दुसरा पर्याय सर्वनाम, तिसरा आहे क्रियापद आणि चौथा पर्याय केवळ प्रयोगी अव्यय। आता एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला आपण वाक्य म्हणतो मित्रांनो। काय म्हणतो? वाक्य। त्यानंतरचं मनवंत या जोड शब्दाची संधी ओळखा। पहिला आहे मन अधिक अंतर, दुसरा आहे मनव अधिक अंतर, तिसरा आहे मनु अधिक अंतर आणि चौथा आहे मन अधिक अंतर। तर मनवंतर या जोड शब्दाची संधी मित्रांनो मनु अधिक अंतर होते। त्यानंतर ओढाळ जनावरांच्या 2 पायांना बांधलेल्या दोरीला काय म्हणतात? जे ओढाळ जनावर राहते त्याच्या 2 पायाला जे दोरी बांधतात किंवा एखादं काही लाकूड बांधतात त्याला काय म्हणतात? तर दुबकी, दुपांडी, दुपटे की दुबंदी। तर ओढाळ जनावराच्या 2 पायांना जे बांधलेल्या दोरीला दुबकी असे म्हणतात मित्रांनो। काय म्हणतात? दुबकी। त्यानंतर 7वा प्रश्न पहा, धांदरट धनंजय धावताना धपकन पडला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा। पहिला पर्याय धांदरट, दुसरा धावताना, तिसरा धपकन आणि चौथा आहे पडला। तर इथे क्रियाविशेषण कोणती आहे? धपकन। हे काय झालं? क्रियाविशेषण झालं। त्यानंतरचा 8वा प्रश्न पहा, वाघ्या या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा। पहिला पर्याय वाघीण, दुसरा आहे वाघी, तिसरा आहे मुरळी आणि चौथा आहे मुरळीण। तर वाघ्या याचा विरुद्धलिंगी शब्द मित्रांनो मुरळी होत असतो, लक्षात ठेवा। वाघ्या, मुरळी। त्यानंतर 9वा प्रश्न पहा, इत्थंभूत या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा। पहिला आहे त्रोटक, दुसरा आहे सारखा, तिसरा आहे निराळा आणि चौथा आहे समान। इत्थंभूत म्हणजे काय? सगळी माहिती असणारा। याचा उलट अर्थाचा शब्द निवडायचा आपल्याला, तर काय येईल? त्रोटक। लक्षात ठेवा, पहिला पर्याय। त्यानंतर 10वा प्रश्न पहा, मन पूर्ण करा। वाघ म्हटले तरी खातोच आणि
पहिला पर्याय नागोबा म्हटले तरी खातोच, दुसरा आहे बोकोबा म्हटले तरी खातोच, तिसरा आहे दादोबा म्हटले तरी खातोच आणि चौथा आहे वाघोबा म्हटले तरी खातोच. तर मन कशी आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा. वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रूपात तिन्ही लिंग बदलतो? इथं जर पाहिलं तर ते शरीर म्हणतो आपण. काय म्हणतो? ते शरीर, ती काया आणि तो देह. म्हणजेच इथे पहा, हे नपुंसकलिंगी, हे स्त्रीलिंगी आणि हे पुल्लिंगी. आणि समानार्थी शब्द पहा, शरीराला कायासुद्धा म्हणतात, देहसुद्धा म्हणतात, परंतु समानार्थी रूपात तिन्ही लिंग ते बदलते. शरीर, काया, देह वेगवेगळे आहेत. म्हणजे ते, ती, तो अशा पद्धतीने मित्रांनो, ते शरीर, ती काया, तो देह. म्हणजेच पर्याय क्रमांक किती राहील मित्रांनो इथं? 2 नंबर शरीर. त्यानंतरचा प्रश्न पहा 12वा. मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत? पहिला पर्याय 12, दुसरा आहे 9, तिसरा पर्याय 15 आणि चौथा आहे 7. तर मित्रांनो मराठीत एकूण 9 सर्वनामे आहेत. किती? 9 सर्वनामे. मी, तू, तो, ती, ते, त्या हे तिसरा, हा, ही, हे, ह्या हे चौथं सर्वनाम. नंतर जो, जी, जे, ज्या 5वं, कोण 6, आपण 7वं, स्वतः 8 आणि काय हे 9. असे एकूण मराठीत एकूण सर्वनामांची संख्या किती आहे? 9 आहे. दामले यांनी मराठीत 9 सर्वनामे सांगितली, तर चिपळूणकरांनी ती 8 सांगितलेली आहे. परंतु लक्षात असू द्या की मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत? तर 9 आहे. आणि सर्वनामाचे प्रकार जर हे कन्फ्यूज होऊ नका. सर्वनामाचे प्रकार मात्र किती आहेत? 6 आहे. हे लक्षात ठेवा. सर्वनाम प्रकार 6. कोणतं? पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक असे एकूण 6 सर्वनामाचे प्रकार आहेत. किती? 6. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक. हे झाले सर्वनामाचे प्रकार. आणि मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत? तर 9 आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. इथे कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. पहिला आहे काया, दुसरा आहे पागोटे, तिसरा आहे इमारत आणि चौथा आहे रुमाल. तर पुल्लिंगी शब्द ओळखायचं. आपण काय म्हणतो? ती काया, ती काया. नंतर ती इमारत, ते पागोटे, तो पागोटे म्हणत नाही आपण, तो रुमाल, तो रुमाल. आता पुल्लिंगी शब्द कोणता होईल मग? तो रुमाल, म्हणजे रुमाल. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. मूळ शब्द सिद्ध शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून तयार होणाऱ्या शब्दांना म्हणतात. पहिला पर्याय देशी शब्द, दुसरा आहे साधित शब्द, तिसरा आहे तद्भव शब्द आणि चौथा आहे तत्सम शब्द. तर मित्रांनो याचं उत्तर आहे साधित शब्द. आता साधित शब्दाचे 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार पहा. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामाजिक असे 4 प्रकार या साधित शब्दाचे पडतात मित्रांनो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, मूळ शब्द सिद्ध शब्दाच्या किंवा धातूच्या मागे किंवा एक किंवा अधिक अक्षरे लावून तयार होणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर साधित शब्द म्हणतात. त्यानंतर 15वा प्रश्न पहा. मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? पहिला पर्याय 7, दुसरा आहे 8, तिसरा आहे 9 आणि चौथा आहे 10. तर एकूण 8 विभक्ती आहेत मित्रांनो. किती आहेत? 8 विभक्ती. आणि कारक अर्थ पहा, लक्षात द्या.
नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी असणारा संबंध एकूण 8 प्रकारचा असतो. म्हणून विभक्तीचे 8 प्रकार मानले जातात. तर कारकार्थ किती आहेत? 6. त्यामध्ये षष्ठी आणि संबोधन यांचा समावेश होत नाही. ते उपपदार्थ निर्माण करतात, लक्षात ठेवा. तर एकूण विभक्ती किती आहेत? 8. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. विभक्ती कोणकोणत्या? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन असे 8 विभक्ती आहेत मित्रांनो. 16वा प्रश्न बघूया. शुद्ध लेखनाच्या दृष्टीने पुढील शब्द शुद्ध आहे. पुनर्जन्म, पुनर्विवाह, पुनर्विवाह की हे पुनर्विवाह. आता लक्षात ठेवा की पुनर्जन्म हा शब्द कसा लिहितो आपण? पुनर्जन्म अशा पद्धतीने लिहितो. कारण पहा, पुनर असं नाही म्हणत आपण, पुनर्जन्म. आणि नंतर हा पुनर्विवाह जे आहे ते शुद्ध आहे, हा नाही. लक्षात ठेवा, हारफार इकडे पाहिजेत आणि हे सुद्धा नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल? अपसरण चिन्ह, त्याच्यानंतर स्वल्पविराम, अपूर्णविराम की संयोग चिन्ह. तर जेव्हा 2 शब्द जोडत असताना संयोग चिन्ह वापरतात. काय वापरतात? संयोग चिन्ह. आणि ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिल्यास तिथे सुद्धा आपण काय वापरतो? संयोग चिन्ह वापरतो मित्रांनो. म्हणजे पहा, हे संयोग चिन्ह कसं वापराल? विद्यार्थी भांडार, विद्यार्थी भांडार हे झालं संयोग चिन्ह. आणि अपसरण चिन्ह म्हणजे काय? की तिथे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास तेव्हा आपण काय वापरतो? अपसरण चिन्ह वापरतो. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसरण चिन्ह वापरतो. आणि स्वल्पविराम कधी वापरतो? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आपण तिथे काय वापरतो? स्वल्पविराम. आणि अपूर्णविराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण अपूर्णविराम वापरतो. अपूर्णविराम कसा राहतो? हा अपूर्णविराम. स्वल्पविराम, स्वल्पविराम. अपसरण चिन्ह हे डार्कमध्ये. आणि बोलता बोलता विचार मालिका तुटली तर अपसरण चिन्ह वापरतो आपण. आणि संयोग चिन्ह कधी वापरतो? की 2 शब्द जोडताना. 2 शब्द जोडताना काय वापरतो? अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह वापरतो. तर लक्षात ठेवा, याचं 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल? मग संयोग चिन्ह. त्यानंतर पुढे दिलेल्या सर्वनामापैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात? तो, हा, जो. दुसरा पर्याय मी, आम्ही. तिसरा आहे आपण, स्वतः. आणि चौथा आहे कोण, काय. तर लक्ष द्या, सर्वनामे एकूण किती? मूळ सर्वनामे किती आहेत? तर 9 आहेत, आत्ताच सांगितलं आहे आपण. आणि त्यामधले 3 सर्वनामे असे आहेत की ती लिंगानुसार बदलतात. आणि 5 सर्वनामे अशी आहेत की ती वचनानुसार बदलतात. आता आपण 3 सर्वनामे कोणती आहेत जी लिंगाप्रमाणे बदलतात, लिंगानुसार बदलतात ते पाहूया. तर पहा, तो, ती, ते. पहा, लिंगानुसार बदलत आहे. तो, ती, ते. नंतर हा, ही, हे. हा, ही, हे. आणि तिसरं आहे जो, जी, जे. जो, जी, जे. हे झाले तुमचे कशानुसार? लिंगानुसार बदलणारे. आणि 5 जे आहेत सर्वनामे ते वचनानुसार बदलतात. म्हणजे मी, आम्ही. तू, तुम्ही. नंतर तो, ती, ती, त्या. हा, ही, हे, ह्या. जो, जी, जे, ज्या. हे झाले तुमचे वचनानुसार बदलणारे. लक्षात ठेवा, मग लिंगप्रमाणे बदलणारे कोणते? तर 3 सर्वनामे आहेत. तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे. म्हणजेच तो, हा, जो. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. एकोणीसवा प्रश्न पहा. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. पहिला पर्याय उ, उ. दुसरा पर्याय अ, ई.
तिसरा आहे ई ए आणि चौथा आहे अ ई. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. जसं तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ पुन्हा आल्यास सजातीय स्वराची जोडी तयार होते. अ आ उ ऊ ई ई हे झाले सजातीय स्वर. अ आ ई ई नंतर उ ऊ हे झाले सजातीय स्वर. परंतु जर अ ई हे विजातीय स्वर झाले, ई ए विजातीय स्वर, हे अ ई विजातीय स्वर, परंतु उ हे काय झालं, सजातीय स्वर झाला. त्यानंतर 20वा प्रश्न पहा. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. पहा, मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला. आता इथे पहा, कर्ता ओळखायचा म्हणल्यावर दिसणारा कोण, तर चंद्र. दिसणारा कोण, चंद्र, म्हणजे हा झाला कर्ता. श्रावणीला थंडी वाजते, वाजणारी कोण, थंडी, म्हणून थंडी हा कर्ता झाला. तसंच हे लक्षात ठेवा, दिसणारा कोण, चंद्र, तर चंद्र हा कर्ता झाला. त्यानंतर 21वा प्रश्न पहा. कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा. कामात तो पुढे असायचा, तो काम करत असे, कामात तो मागे असायचा, कामात तो नेहमी मागे असायचा. आता पहा, कामात तो कधीच पुढे नसायचा याचा विधानार्थी कसा येईल मग, कामात तो नेहमी मागे असायचा. पुढे नसायचा म्हणजेच काय, मागे असायचा, हे झालं विधानार्थी. त्यानंतर खालील क्रियापदापैकी साधित क्रियापद ओळखा. करवते, गडगडते, गेला आणि पाणावले. यामध्ये करवते हे काय झालं, शक्य क्रियापद झालं. कोणतं झालं, शक्य. आणि हे पहा, पाणावले नाम, विशेषण, धातू, अव्यय अशा विविध जातीच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात, साधित क्रियापद. काय म्हणतात, साधित क्रियापद. मग आता नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित किंवा धातू साधित. आता इथे हे पाणावले किंवा पुढारले, खालावले, पाणावले, तर हे पाणावले जे आहे ना ते नामसाधित आहे. नामसाधित क्रियापद पाणावले. हाताळले, डोकावले, तर हे लक्षात ठेवायचं कोणतं क्रियापद आहे, तर साधित क्रियापद. कोणतं, पाणावले. त्यानंतर 23वा प्रश्न पहा. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता, प्रयोग ओळखा. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता, प्रयोग ओळखा. भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, तिसरा आहे कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. तर हा प्रयोग कोणता मित्रांनो, अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. पहिला आहे मी लेखन करीत राहीन, दुसरा आहे मी लेखन केले आहे, माझे लेखन झाले आहे आणि मी लेखन करीत असतो. तर रीती वर्तमान काळ हा आहे करीत असतो. पर्याय क्रमांक 4. असे जर असतं तर रीती भूतकाळ. त्यानंतर 25वा प्रश्न पहा. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एक विधेय असते त्या वाक्यास काय म्हणतात. संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि जोडाक्षरयुक्त वाक्य. तर एक उद्देश आणि एक विधेय असेल त्याला केवल वाक्य म्हणतात. काय म्हणतात, केवल वाक्य. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मराठी या घटकाचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.